त्यांना सांगितलं की इंडक्शन प्रोग्राम आहे. मग या इंडक्शन प्रोग्राम मध्ये तुम्हाला माहिती दिली जाते की लायब्ररी कुठे आहे. तुम्हाला थोडी माहिती आहे लायब्ररी कुठे आहे. मग लायब्ररीमध्ये पुस्तकं असतात तर पुस्तक कसे घेतले जातात, पुस्तक जमा कसे केले जातात, त्याची प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे. तुम्ही नवीन आहात ना सगळे, फर्स्ट इयरला आहे, पहिला दिवस तुमचा आहे. लायब्ररियन सर कोण आहेत ते तुम्हाला माहिती नाही. मग इथं लायब्ररियन सर येतील, तुम्हाला माहिती देतील लायब्ररीची, की लायब्ररीचं एक कार्ड असते, हे कार्ड अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे, याच्यावर पुस्तकं कसे घेतले जातात, ते रिटर्न कशी करायची याची माहिती तुम्हाला दिली. महाविद्यालयाचा एक विभाग आहे NSS, नॅशनल सर्व्हिस स्कीम, मराठीमध्ये त्याला राष्ट्रीय सेवा योजना म्हणतात. त्याचे एक कार्यक्रम अधिकारी आहे डॉक्टर लांजेवार सर, ते तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतील. हे सरांनी तुम्हाला सांगितलं जातं. हे 7 दिवस तुम्हाला आपल्या महाविद्यालयाचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागाची संपूर्ण माहिती दिली जाईल की एकूण कामकाज कसं चालते, तुमचा सिलेबस काय आहे, सिलेबस मध्ये कसे क्रेडिट असतात. सगळ्यांना माहिती आहे की नाही, त्याच्यासाठी कायद्याने काही तरतुदी आणि काही शिक्षा ठोठावलेल्या आहेत किंवा तसं नमूद केलेले आहे. मग या सगळ्या गोष्टींची तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली पाहिजे. याचबरोबर त्याचं काय नियमावली आहे. जर एखाद्या मुलाने एखाद्याची रॅगिंग केली तर मग तुम्ही तक्रार कुठे करायची, नेमकी कोणत्या सरांजवळ जाऊन सांगायचं. तर अँटी रॅगिंग कमिटीचे आपल्याकडे प्रमुख आहेत मराठी विभागाचे विभाग लांडे सर, तुम्ही त्यांच्याकडे जायचं, त्यांना सांगायचं की अमुक माझी रॅगिंग करत आहे. मग ते त्या मुलाची दखल घेतील, त्याला प्राचार्याकडे घेऊन जातील आणि त्याला काय पनिशमेंट द्यायची आहे. HSLचा कार्यक्रम झाले ते आता होतील तसे तुम्हाला लक्षात येतील. मी माझ्या लँग्वेजबद्दल थोडंसं बोलते, इंग्लिश लँग्वेजबद्दल, की जर मी म्हणते किंवा तेजस आलाय का? ॲब्सेंट आहे सर, ॲब्सेंट आहे. तेजस जनार्दन कदम, ॲब्सेंट आहे. उमेश शिंदे, सचिन संतोष भोयर, संतोष माधव शिंदे, गोपाल राजू भोयर, कांचन बालाजी वैद्य, कोमल प्रमोद मडके, दिव्या संजय यादव. तर हे जे विद्यार्थी आज आपल्या हजर आहेत या विद्यार्थ्यांना आपल्याला शेतात जाऊन काम केल्यासारखं काम करायचं नाही. 15-20 मिनिटं आपल्याला तिथं जायचं आहे, ग्राउंडवर जायचं आहे, आपल्या परिसराचं आपल्याला स्वच्छता करायची आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जसं आपण आपल्या घरी राहत असताना या ठिकाणी आपण आपल्या आजूबाजूचा म्हणजे आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो. मग ते रोज पुसणं काय असेल, झाडणं काय असेल, आपलं सामान व्यवस्थित ठेवण्याचं काम आपण करतो. तशाच प्रकारे आपण या ठिकाणी वावरतो. आपण जवळपास 5 तास महाविद्यालयामध्ये आपण राहतो आहोत. तर आपला वर्गखोली असेल, आपला वरांडा असेल, आपलं खेळाचं मैदान असेल, आपलं ग्राउंड असेल, या ठिकाणी साफसफाई असली पाहिजे. आणि ती साफसफाई करण्याचं काम सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा, म्हणजे केवळ NSSच्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे असं नाही, तर या ठिकाणी प्रवेशित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ते काम केलं पाहिजे. परंतु खास करून NSSचा जो विद्यार्थी आहे त्या NSSच्या विद्यार्थ्याने तर ते आवर्जून केलं पाहिजे.